तर बातमी कोल्हापुरात नाही। राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। धरणाच्या 6व्या क्रमांकाच्या स्वयंचलित दरवाजा हा रात्री उशिरा उघडलाय, त्यामुळे भोगावती नदीमध्ये पाणी विसर्ग सुरू झालाय। धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होतोय आणि त्यामुळे पाण्याची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे। दुपारनंतर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होईल अशी शक्यता आहे। राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी ही गुरुवारी 31 फुटांवरती गेली, तर जिल्ह्यातील 37 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत। पावसाचा जोर वाढला तर संभाव्य परिस्थितीमुळे प्रशासन हे सज्ज झालेले आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि यामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा जो आहे तो उघडलेला आहे। रात्री उशिरा हा दरवाजा उघडला आणि यामुळे भोगावती नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळणार आहे। विशेषतः यामध्ये जर का पाहायचं झालं तर पंचगंगा नदी असेल, या नदीचं पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढणार आहे, कारण भोगावती नदीमधून जो काय पाण्याचा विसर्ग होईल तोच विसर्ग पुन्हा एकदा या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर परिणाम होताना पाहायला मिळेल। संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जर का परिस्थिती पाहिजे झाली तर वेदगंगा नदी असेल, या नदीने सुद्धा इशारा पातळी जी आहे ती ओलांडल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। खरं तर राधानगरी धरणाचा जो 6 क्रमांकाचा दरवाजा, 7 पैकी 6 क्रमांकाचा दरवाजा जो आहे तो रात्री उशिरा उघडला गेला, त्यामुळं या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसून येईल। तर आज दुपारपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढल्याचं चित्र पाहायला मिळेल। सध्या नदी पातळी जर बघितलं तर 31 फुटांवर आहे आणि दुपारनंतर ही पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढताना देखील पाहायला मिळेल। ही सगळी जर दृश्य पाहिली तर आपण पंचगंगा नदीच्या पात्रालगत असणारी शेती असेल, ऊस असेल, त्यामध्ये पाणी शिरताना पाहायला मिळते। त्यामुळं प्रशासन जे आहे ते खूप सतर्क असताना पाहायला मिळते। नागरिकांना आवाहन जे आहे ते करताना पाहायला मिळते। नदीकाठच्या नागरिकांना विशेषतः खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते करत असताना पाहायला मिळते। एकूणच संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जर का परिस्थिती पाहिजे तर आज संपूर्ण दिवसभरात पावसाचं प्रमाण जे आहे ते कशा पद्धतीनं राहतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण राधानगरी धरणाचे इतर काही 7 पैकी आता सध्या जो उघडलेला एक दरवाजा, याच्या व्यतिरिक्त आणखी काही दरवाजे उघडले तर मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो होऊ शकतो। त्यामुळे प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते। नागरिकांना विशेषतः खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते कोल्हापुरात करताना पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।